आता मी तुम्हाला त्या सब्जेक्टचा मास्टर प्लॅन दाखवणार आहे, ज्या सब्जेक्टला मी घाबरते. म्हणजे तो GS. मग तो इतिहास, भूगोल, पॉलिटी या सगळ्या गोष्टी असतील. कारण की मी याचा कधी अभ्यास केलाच नाही. मी आत्ता या स्पर्धा परीक्षेच्या दुनियेत किंवा या स्पर्धा परीक्षामध्ये उतरले आहे. सो मी या सब्जेक्टना घाबरते, हे खरं. तर मी याच्यावरती एक वेगळा भर देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे कसं, आता इतिहास करताना हे मी सिलेबस खरं तर लिहून काढलं आहे आणि त्याच्यामधलं पण नेमकं करायचं काय ते देखील मी पाहिलं. पण खरं पाहायला गेलं ना, तर मी कधी हे केलं नाही. जेव्हा तुम्ही MPSC, UPSC करता, जेव्हा तुम्ही सरसेवा करता, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं पहिलं बेसिक पुस्तकं वाचावे लागतात. म्हणजे स्टेट बोर्ड वाचावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओज पाहावे लागतात. 1-2 रिव्हिजन व्हावे लागतात. 1-2 रीडिंग व्हायला लागतात. तेव्हा तुम्हाला तो खरं तर सिलेबस कळून जातो. बरोबर ना? तर मी कधी केलंच नाही. मी आता तलाठी प्रिपरेशनला सुरुवात केली. तर हे करताना मला थोडं अवघड जाते. तर त्याच्यासाठी स्पेशल म्हणून मग मी त्याच्यासाठी YouTubeला भरपूर सारे लेक्चर्स पाहिले आणि त्याच्यामध्ये मी सगळ्याचे जे मेन जे व्हिडिओज आहेत ना, ते सगळे आपल्या एक प्लेलिस्ट बनवली आणि त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवले. तुम्हाला हवं असेल तर ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसून जाईल. आणि दुसरं म्हणजे त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक देईन, जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकतात. आणि त्यासोबत टेलिग्राम चॅनलला देखील देऊन टाकेन, की तुम्हीसुद्धा तिथे पाहू शकतात. मला असं वाटतं, की जसं मी या सब्जेक्टला घाबरते, तसं जसं माझ्या मित्रमैत्रिणी जर घाबरत असतील, तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि नसाल घाबरत तर तुमची तिथून रिव्हिजन होऊन जाईल, बरोबर ना? आणि एक होतं, की जर आपण PYQ सीरीजची जर लाईव्ह सीरीज ठेवायची असेल, तर तुम्ही मला नक्की सांगा. 1-2 स्टुडंट जरी असतील, 1-2 माझ्यासारखे असतील, त्या आपण सर्वांनी मिळून त्याचा नक्की स्टडी करूयात. ते नक्की कमेंट करा. थँक यू.